नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 1.1 वॉक अ लिटल स्लोअर या नवीच्या पोएमचे नवी इंग्लिश विषयाच्या पोएमचे इंग्लिश वर्कशॉप बघणार आहोत. तुम्ही सगळ्या ॲक्टिव्हिटी समजून घ्या आणि वहीमध्ये लिहून काढा. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता इंग्लिश वर्कशॉप. फर्स्ट क्वेश्चन, रीड द पोएम अलाउड. हे आपण कविता चालीत पण बोलून घेतलेली आहे, त्यामुळे चालीत बोलल्यामुळे रीडिंगचा प्रश्नच मिटतो. पुट द वर्ड्स गिवन इन ब्रॅकेट्स इन द प्रॉपर ब्लँक्स. कंसात शब्द दिले आहेत ते प्रॉपरली आपण काय करायचं आहे, फिलअप करायचे आहेत. या ठिकाणी तुम्हाला उत्तरं डायरेक्ट दिलेली आहेत. द चाइल्ड इज टॉकिंग टू इट्स फादर. Second, the father is leading and the child is following. Third, someday the child will become a father. And D, the child does not wish to fall while following its father. Question number 2. Question number 2 मध्ये आपल्याला रायमिंग वर्ड्स लिहायचे आहेत. Find and write the pairs of rhyming words from the poem. Words that appear at the end of the line. या ठिकाणी रायमिंग पेअर आपल्याला लाईन्सच्या शेवटी असणारेच घ्यायचे आहे. पहिल्या स्टांजामध्ये दुसऱ्या लाईनचा शेवटचा शब्द आणि चौथ्या लाईनचा शेवटचा शब्द, असं प्रत्येक स्टांजाचे शेवटचे शब्द तुम्ही बघा, तुम्हाला सापडतील. स्मॉल फॉल, सी मी, बी मी, ट्रू यू. देन क्वेश्चन नंबर 3, द मीनिंग ऑफ द वर्ड्स इन द फॉलोइंग पेअर शो दॅट दे आर रिलेटेड. डॅडी ऑर फादर अँड चाइल्ड, फॉलो, लीड हे ॲक्च्युली विरुद्धार्थी शब्द आहेत. तुम्हीसुद्धा अशाच प्रकारे विरुद्धार्थी शब्द रिलेटेड वर्ड म्हणून लिहायचे आहेत किंवा थोडेसे रिलेटेड, एकदमच विरुद्धार्थी नसले तरी चालू शकतात. बाय सेल, बॅटिंग बॉलिंग, टीचर स्टुडंट, डॉक्टर पेशंट, गिव टेक, क्लोज ओपन, अशा प्रकारे तुम्ही ॲडिशनल लिहू शकता. फोर्थ क्वेश्चन, द चाइल्ड इन द पोएम रिक्वेस्ट हिज फादर टू वॉक स्लोअर. Here the poet implies that the child wants to understand his father's actions better. The child would like to act the same way but wants the father to be more understanding towards the child's needs. What is implied in the poem? Father's actions and decisions are very fast. वडिलांच्या कृती आणि निर्णय फास्ट असतात. आपल्याला त्याच ह्या लाईन्समधून फाइंड आउट करायचं कोणत्या अर्थाने त्या लाईन्स आहेत. समटाईम्स युअर स्टेप्स आर व्हेरी फास्ट मीन्स फादर्स ॲक्शन्स अँड डिसिजन्स आर हार्ड टू अंडरस्टँड ऑर दे आर फास्ट. समटाईम्स युअर स्टेप्स आर व्हेरी हार्ड टू सी, हे दुसऱ्याचं उत्तर बघा. फादर्स ॲक्शन अँड डिसिजन्स आर हार्ड टू अंडरस्टँड. थर्ड वन, आय वूड want to lead just right. The child wants to lead his child in the same way. म्हणजेच त्या मुलाचे जेव्हा लहान मूल असेल ते सुद्धा जसं या मुलाने आपल्या वडिलांचं अनुकरण केलं आहे तसं त्याच्या मुलाने सुद्धा करावी अशी त्याची अपेक्षा आहे. अँड नो दॅट आय वॉज ट्रू. द चाइल्ड वॉन्ट्स टू सर्टन दॅट ही हॅज गिवन प्रॉपर गायडन्स to his child in future. Using your own ideas, frame 3 sentences that show continuous action. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स किंवा पास्ट कंटिन्युअस टेन्समध्ये इथे वाक्य तुम्हाला लिहायचे आहेत. यू आर लीडिंग मी, द चाइल्ड इज फॉलोइंग हिज फादर, father is walking fast,
शी वॉज थ्रोईंग स्टोन्स, दे आर एन्जॉईंग द जर्नी. आपण स्वतःची वाक्य अशा प्रकारे लिहू शकतो. युजिंग युअर ओन आयडियाज फ्रेम ॲट लिस्ट 3 सेंटेन्सेस दॅट शो फ्युचर ॲक्शन ऑर स्टेट. म्हणजेच भविष्यकाळातील वाक्य लिहायचे आहेत. हू विल वॉन्ट टू फॉलो मी वेन आय एम ऑल ग्रोन अप. द चाइल्ड विल फॉलो हिज फादर, शी विल जॉईन द वेबिनार. फादर will walk fast, the child will fall while walking fast. Discuss the following and write the summary of your decision in the form of bullet points. Bullet points म्हणजेच नंबर न देता आपण काय करायचे आहेत, खालील गोष्टीवर डिस्कस करून त्याचे पॉईंट्स लिहायचे आहेत. हाऊ आर सर्टन आयडियाज, कस्टम्स, नॉलेज पास्ड ऑन फ्रॉम वन जनरेशन टू द नेक्स्ट. नेक्स्ट झाले ते नेक्स्ट पाहिजे, NEXT, नॉट NEST. चिल्ड्रन ऑब्झर्व अँड फॉलो पेरेंट्स अँड एल्डर्स. मुलं आपल्या पालकांचे आणि वडीलधाऱ्यांचे अनुकरण करतात. चिल्ड्रन लर्न कस्टम्स थ्रू फेस्टिवल्स अँड इव्हेंट्स. मुले कार्यक्रमातून किंवा सणामधून काही रीतीभाती किंवा रीतिरिवाज शिकतात. चिल्ड्रन लर्न कस्टम्स थ्रू फॅमिली डिस्कशन्स. मुले कुटुंबाच्या चर्चेतून चालीरीती शिकतात. दे लर्न कस्टम व्हाया हिस्ट्री बुक्स, हिस्ट्री टी व्ही सिरियल्स, मूवीज, न्यूज, ETC. म्हणजेच मास मीडिया ज्या आहेत, आपल्या TV आहे किंवा मूवीज आहेत, न्यूज आहेत आणि बुक्स, याच्यातून मुले काय करतात, रीतिरिवाज शिकतात. नेक्स्ट, इज इट नेसेसरी फॉर चिल्ड्रन टू फॉलो द स्टेप्स ऑफ देअर फोरफादर्स? इफ येस, वाय? वाय इज इट समटाइम्स नेसेसरी टू चेंज द ओल्ड डेज? Yes, it is necessary to follow children to follow the footsteps of their forefathers because it is useful for children. आपल्या पूर्वजांच्या पावलावर पाऊल ठेवून चालणे हे मुलांच्यासाठी निश्चितच चांगले असते, गरजेचे असते. इट इज युजफुल फॉर इकॉनॉमिकल डेव्हलपमेंट. आर्थिक विकासासाठी ते उपयोगी पडते. द गायडन्स ऑफ फोरफादर्स इज युजफुल टू न्यू जनरेशन. आपल्या पूर्वजांचा चे मार्गदर्शन जे आहे ते नवीन जनरेशनला, नव्या पिढीला उपयोगी आहे. एक्सपिरियन्स ऑफ आवर पेरेंट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. आणि आपल्या आईवडिलांचा एक्सपिरियन्स खूप महत्त्वाचा असतो. 8th क्वेश्चन, डू यू हॅव अ रोल मॉडेल? व्हॉट क्वालिटीज डू यू ॲप्रिशिएट इन युअर रोल मॉडेल? तुमचे कोण आदर्श आहेत का? आणि तुमचा जे व्यक्ती आदर्श आहे त्यांच्या काय क्वालिटीज आहेत? या ठिकाणी APJ अब्दुल कलाम यांचं रोल मॉडेल म्हणून उत्तर दिलेलं आहे. येस, आय हॅव अ रोल मॉडेल. माय रोल मॉडेल इज डॉक्टर APJ अब्दुल कलाम. ही वॉज द मॅन ऑफ द बेस्ट क्वालिटीज. ही वॉज डिवोटेड पर्सन. हीज पंक्च्युअलिटी इम्प्रेसेस me very deeply. And last activity, within 2 minutes write as many phrases or sentences as you can using a little. A little या फ्रेजचा वापर करून जितके जास्तीत जास्त तुम्हाला फ्रेजेस तयार करता येतील त्या करायच्या आहेत आणि वाक्यात उपयोग पण करायचा. खाली कशा प्रकारे ते दिलेलं आहे. अ लिटल लेटर, wait a little longer, just a little higher, a little to the left, a little funny, a little strange, a little advanced, etc. Ganesh likes a little funny stories. Suresh looks a little traditional nowadays. अशा प्रकारे वाक्यात उपयोग करून पण हे दाखवलेलं आहे. तुम्ही वाक्यात उपयोग नाही केला तरी चालू शकतं. Thank you very much.